पाणी प्यायला नसल्यामुळे शेतीपूरक उद्योग नाहीत, दारिद्र्य आहे, कुपोषण आहे, माता बालकांचं कुपोषण आहे, मायग्रेशन आहे पोट भरण्याकरता. वसुंधरा संजीवनी मंडळाचा जन्म झाला आणि मग असं वाटलं की आपल्या संबंधात कॉर्पोरेट जगतातली अनेक क्षेत्रातली यशस्वी माणसं आहेत, त्यांना एकत्र करून त्यांच्यासमोर सगळा विषय मांडला. ते सगळेजण माझ्याबरोबर काम करायला तयार झाले. मग प्रश्न असा निघाला, एखादं गाव का घ्यायचं नाही, तेवढंच आपण हे करू. तर मी म्हटलं नाही, 2 तालुके आपण करू. मग त्याची कारण परंपरा अशी सांगितली की मुरबाड आणि शहापूर तालुक्यामध्ये तानसा, वेण्णा, वैतरणा, भातसा, बारवी ही सगळी धरणं आहेत. 10 MIDCची इंडस्ट्रियल इस्टेट आणि 7 कॉर्पोरेशन्सना तिथून पाणी येतं. मुंबई, ठाणा, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी सगळीकडे कोट्यावधी लिटर पाणी रोज वर्षोनवर्ष ज्या भागातून येतं त्या भागामध्ये पावसाळी भात शेतीनंतर दुसरं पीक नाही. पाणी प्यायला नसल्यामुळे शेतीपूरक उद्योग नाहीत, दारिद्र्य आहे, कुपोषण आहे, माता बालकांचं कुपोषण आहे, मायग्रेशन आहे पोट भरण्याकरता. मग आई वडील सूर्योदयापूर्वी गेले, सूर्यास्तानंतर आले तर घरातल्या म्हाताऱ्यांची आबाळ व्हायची. मग 8-9 वर्षाची ताई 3-4 वर्षाच्या आपल्या भावाला सांभाळायची, त्यामुळे तिचं शाळेचं ड्रॉपआउट होतं. आणि असे ज्याला चेन ऑफ प्रॉब्लेम्स, रूट रिझन इज पाण्याचं गैरव्यवस्थापन. आणि म्हणून मी त्या ठिकाणी ते काम करायचं ठरवलं.